पुण्यासारख्या ठिकाणी हॉन्टेड प्लेसेस म्हटल्या जायच्या, अशा एक 10-12 त्याची स्टोरी आली होती. आणि त्यावेळेला मला आठवतं की आम्ही सगळ्यांनी अमावस्येच्या रात्री साधारणतः 11 ते 1 वाजेपर्यंत अशा 5-6 ठिकाणं निवडली आणि 5-6 ठिकाणी अनिसचे सगळे कार्यकर्ते रात्रभर तिथं बसून होते. अंधश्रद्धेचं जे शोषण होतं ते 2 गोष्टीतून होतं. एक होतं भीतीतून आणि दुसरं होतं मोहातून. पुण्यातलंच उदाहरण आहे, कुरळीच्या तिथला वाघमारे बाबा म्हणून जो होता आणि तो नंगा बाबा म्हणूनच फेमस होता. तर आता नवरा IT मध्ये आहे, बायको IT मध्ये आहे आणि त्यांनी ऑनलाईन नजर सुरक्षा कवच घेतलेला आहे. की नवऱ्याचे नातेवाईक जे असतात ना, आत्याची नजर लागते, मावशीची नजर लागते असं नाही म्हणणार. सगळं पुरुष प्रधान संस्कृती आहे. बऱ्याच वेळा बाईला मूल होत नाही. मग सासू असू द्या, नवरा असू द्या, ते म्हणतात नाही नाही अमुक एक बाबा आहे, त्या बाबाच्या दरबारात तुला जावं लागेल. ते नेतात तिला आणि दोष कोणावर सगळा, नाहीतर मग नवरा दुसरं लग्न करेल ही भीती. डॉक्टरकडे जायचं नसतं त्यांना. कदाचित डॉक्टर सांगणार की हा दोष आहे काही आहे, तर पुरुष स्वतःची तर कधी तपासणी करायला तयार होत नाही आपल्याकडं. मग बाईला अशा ठिकाणी नेलं जातं आणि काही वेळेला पुरुषामध्ये दोष असेल तर तो बाबाकडून मूल झालं तरी प्रसाद म्हणून असं करतो एक प्रकारे, आणि एक प्रकारे त्या स्त्रीला बळी पाडलं जातं.